रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या समूहाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी नाशिक शहरात पोहोचलो. थांबण्याची उत्तम व्यवस्था. नाश्ता होताच गाडीनं मी कार्यक्रमस्थळी निघालो. मोठमोठ्याले बॅनर आणि स्वागत कमानी जागोजागी लावलेल्या होत्या. कार्यक्रमस्थळी पोहोचलो तोच तिथं नाव नोंदणी करणे सुरू असल्याचे दिसले. रोटरीच्या हॉलमधून आत गेलो तर वडापाव आणि जिलेबी अशा अल्पोपहाराची व्यवस्था देखील तिथं दिसली. कार्यक्रमाचे अतिशय नेटके आयोजन संयोजकांनी केले होते आणि मग लगबग सुरू झाली ती मला मानाचा फेटा बांधण्याची. फेटा बांधून झाल्यावर छानसे असे स्मृतिचिन्ह देऊन आणि शाल देऊन माझा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालिकेने माझे नाव व्याख्यानासाठी पुकारले आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या लोकांमुळे सभागृह तुडुंब भरले होते. पुरस्कार विजेत्यांना प्रेरणा देणारे आणि आयोजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे विचार मी माझ्या मनोगतातून मांडले. माझा संवाद थांबला आणि लगेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले आणि मग विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात मला निमंत्रित केल्याबद्दल श्री अनिलजी आठवले व त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार.